अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का? खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केली शंका. मुंबई महापौर आणि उपमहापौर निवडीवर आज शिक्कामोर्तब होणार. फडणवीस शिंदेंमध्ये चर्चा होणार. उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता. नाशिकच्या महापौरपदी हिमगौरी आडके यांची निवड. शिवसेनेचे विलास शिंदे यांची उपमहापौरपदी निवड. उपमहापौर निवडीनंतर विलास शिंदे यांना अश्रू अनावर. नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नीता ठाकरे. भाजपच्या लीलावती हादीबेल शहराच्या उपमहापौरपदी. काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार स्नेहल ठाकरे यांचा पराभव. अहिल्यानगर महापौरपदी ज्योती गाडे. उपमहापौरपदी धनंजय जाधव यांची बिनविरोध निवड. ग्रीन सिटी करणार असल्याचं महापौर उपमहापौर यांचं वक्तव्य. धुळे महापालिकेच्या महापौरपदी मायादेवी परदेशी. उपमहापौरपदावर ज्योत्स्ना प्रफुल्ल पाटील यांची एकमताने निवड. जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी दीपमाला काळेंची निवड. रोहन घुगे यांनी यावेळी महापौरपदाची अधिकृत घोषणा केल्याची माहिती. रवी लांडगे यांची पिंपरी चिंचवड महापौरपदी बिनविरोध निवड. शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी नियुक्ती. हॉटेल वेदांत लिलाव प्रकरणामध्ये मंत्री शिरसाट यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. लिलाव प्रकरणाची विभागीय आयुक्तांकडून चौकशी. लिलावात शिरसाट यांच्या मुलाचा सहभाग. नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी भाजप शिवसेना युती. शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार. राष्ट्रवादी मनसेचा सुद्धा भाजपला पाठिंबा. नाशिकमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गोंधळ. राष्ट्रवादीचा भाजपला बिनशर्त पाठिंबा. नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांची स्वतंत्र गटनोंदणी. सुनील तटकरे यांना मीच निवडून आणलं. रामदास कदम यांचा हल्लाबोल. भास्कर जाधव आणि तटकरेंमध्ये काहीच फरक नसल्याचं म्हणत केली टीका. मला डिवचू नका, मी छत्रपतींची औलाद, कोणालाच सोडणार नाही. विरोधकांच्या राजकीय कुरघोड्यांना शिवेंद्रराजे भोसले यांचं थेट उत्तर. प्राथमिक अहवालापेक्षा ब्लॅक बॉक्स रेकॉर्डिंग अधिक महत्वाचं. अजित पवार विमान अपघात प्रकरणी राधाकृष्ण विखेंची प्रतिक्रिया. संभाजीनगरमधील तरुण तरुणीचा व्हिडिओ व्हायरल. तरुण या तरुणीला ओढत नेत असल्याचा व्हिडिओ. क्रांती चौक पोलीस हद्दीतील नागेश्वरवाडीमधली घटना. गोरेगाव सीएसएमटी हार्बर मार्ग 3 महिने बंद राहणार. पश्चिम रेल्वे मार्गावर 5व्या आणि 6व्या मार्गिकेच्या कामासाठी निर्णय. सीएसएमटी ते वांद्र्यापर्यंत लोकल धावणार, मात्र वांद्रे ते गोरेगाव बंद असणार. मुंबई महापालिकेतील भाजपच्या कार्यालयाचं उद्घाटन. मराठमोळ्या पद्धतीनं कार्यक्रम संपन्न. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आजही वाहतूक कोंडी. पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा. 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. ओला, उबर आणि रॅपिडोचा 7 फेब्रुवारीला देशव्यापी संप. खासगी वाहनाने प्रवास करणाऱ्यांना फटका बसणार. ऑल इंडिया ब्रेकडाऊन असं संपाचं नाव. गडचिरोलीमध्ये पोलीस नक्षलवाद्यांमध्ये चकमक. 1 नक्षलवादी ठार, C-60 जवान जखमी. मेघालयात अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट. स्फोटात 18 मजुरांचा मृत्यू. भिवंडीमध्ये 50 गोदामांवर कारवाई.
मेघालयात अवैध कोळसा खाणीमध्ये भीषण स्फोट, 18 मजुरांचा मृत्यू, खाणीत अजूनही काही जण अडकल्याची भीती.